यीशु मसीह का पवित्र वचन शेयर कर रहा हूँ। स्तोत्र संहिता 91 पण सर्व सामर्थ्याच्या पंखाखाली आश्रय, जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतोय तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतोय. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण पारद्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तो तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, कालोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षाव तरी ते तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना दिसेल आणि दुर्जनास प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान, पण कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्यास तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना ढोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग ह्याच्यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उंच स्थली सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकटासमयी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. मी त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करेन. मी त्याला सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभु की स्तुति हो. अगर वीडियो अच्छा लगे तो एक लाइक, एक फॉलो, एक शेयर और कमेंट। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में।